खेवलकर यांना सुद्धा अटक झाल्याचं कळतंय। उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीमध्ये एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचं सेवनही सुरू होतं। हाऊस पार्टी आहे असं सांगून ही रेव्ह पार्टी पुण्यामध्ये रंगलेली होती आणि या रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मंदार, एक मोठी बातमी आपण बघतोय, रेव्ह पार्टीवरती छापा आणि या छाप्यामध्ये रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरांना अटक झाली आहे। पुण्यातील खराडी भागामध्ये 3 फ्लॅट बुक करण्यात आलेले होते पार्टीसाठी म्हणून आणि त्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती। पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्या फ्लॅट्समध्ये 5 पुरुष आणि काही महिला देखील आढळून आल्या। पोलिसांनी दावा केलेला आहे की त्या ठिकाणी दारूचं सेवन होत होतं, हुक्का त्या ठिकाणी होता आणि काही प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये अंमली पदार्थ, गांजा हा देखील त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्या पार्टीमध्ये असलेल्या सगळ्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। या सगळ्यांना ताब्यात घेतलेल्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय आणि त्यांनी नक्की कोणत्या अंमली पदार्थांचं किंवा आणखी कोणत्या पेयाचं सेवन केलं होतं याची पडताळणी केली जाते आहे। आणि ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यामध्ये प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे। प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत। रोहिणी खडसे ज्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत त्यांचे ते पती आहेत। त्यामुळे साहजिकच या कारवाईला राजकीय अंग देखील आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप देखील थोड्याच वेळामध्ये यावरून सुरू झाल्याचं आपण पाहणार आहोत। अगदी मंदार, तुम्ही जसं म्हणताय की या सगळ्यामध्ये काही राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होतील। खरं तर गेल्या 1-2 दिवसांमधली आपण जर पार्श्वभूमी बघितली तर खडसे महाजन यांच्यामधलं वाकयुद्ध सुरू आहे आणि याच दरम्यान अशी कुठली तरी पार्टी रंगते आणि यामध्ये असणाऱ्या रोहिणी खडसे यांच्या पती यांना अटक होते। याकडे नेमकं कसं बघायचं? आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ही जी पार्टी आहे ती हाऊस पार्टी आहे, म्हणजे ती काही एका ग्रुप कडून त्यांनी ठरवलेल्या किंवा बुक केलेल्या एका फ्लॅटमध्ये होते आहे। मात्र पोलिसांचा असा दावा आहे की त्यांना अशी टीप मिळालेली होती, माहिती मिळालेली होती की या पार्टीमध्ये काही अंमली पदार्थांचं देखील सेवन होणार आहे आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकलेला आहे। अर्थात अतिशय थोडा वेळ झालेला आहे या सगळ्या प्रकरणाला, अजूनही कारवाई सुरू आहे, अटकेची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे पोलिसांना या छाप्यामध्ये काय सापडलेलं आहे हे पोलीस समोर ठेवतील। नक्की अंमली पदार्थांचं प्रमाण त्यामध्ये किती आहे किंवा नक्की कोण कोण आणखी या प्रांजल खेवलकरांसोबत त्या पार्टीमध्ये सहभागी आहेत, त्यांनी कोणत्या पदार्थांचं, कोणत्या अंमली पदार्थांचं किंवा दारूचं सेवन केलेलं आहे हे देखील समोर ठेवतील। मात्र सुरुवातीला मी जसं म्हटलं की राजकीय पक्षाच्या एका नेत्याच्या जावयाचा यामध्ये समावेश आहे। रोहिणी खडसे गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या विषयांवरती व्यक्त होताना आपण पाहतो आहोत, आक्रमक पद्धतीच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतो आहोत आणि तू जसं म्हटलीस गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये सुरू असलेलं जे काही प्रकरण आहे, वाद आहे, जो कथित जे सेक्स स्कॅन्डल आहे त्याच्यावरून आणि या पार्श्वभूमीवरती या कारवाईकडे पाहिलं जाईल हे नक्की आणि त्यावरून आरोप आणि प्रत्यारोप देखील आपण पुढच्या काही काळामध्ये होताना पाहणार आहोत। मात्र आता सध्या प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की ही हाऊस पार्टी होती, मात्र त्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन होणार असल्याची आपल्याला माहिती होती आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे। मंदार, यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषही होते। यापैकी ह्या 5ही जणांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय का आणि हे नेमके कुठले आहेत याविषयी काही कळू शकलेलं आहे का? त्यांची वय साधारण किती होती याविषयी काही कळू शकलेलं आहे का? यामिनी, या पार्टीमध्ये जे कोणी होते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे, त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाते आहे। नक्की त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का, ड्रग कन्झम्पशन त्यांच्या शरीरामध्ये आढळतं का याची पडताळणी केली जाते आहे। आणि हे सगळे जे आहेत प्रांजल खेवलकर यांचे सहकारी, त्यांचे मित्र आहेत, एवढीच माहिती सध्या मिळते आहे। या इतरांची पार्श्वभूमी जी आहे ती अजून समोर आलेली नाही, कारण अजूनही कारवाई सुरू आहे। अटकेची प्रक्रिया पोलिसांकडून राबवली जाते, त्यांची वैद्यकीय तपासणी होते आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हळूहळू या सगळ्यांची नावं किंवा या सगळ्यांची पार्श्वभूमी समोर येईल। मात्र प्रांजल खेवलकर हे यामध्ये आहेत, हे लागलीच समोर आलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसांमधलं जे काही राजकारण आपण पाहतो महाजन आणि खडसे यांच्यामधलं, त्याची पार्श्वभूमी असणार आहे का
हा प्रश्न त्यामुळे सातत्याने विचारला जाणार आहे. मात्र प्रांजल खेवलकर यांना पोलीस सध्या वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत आणि हे नमुने जे आहेत ते पुढे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत, ज्यामध्ये या प्रांजल खेवलकर यांनी नक्की अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का किंवा आणखी कोणत्या गोष्टींचं सेवन केलं होतं हे समोर येणार आहे. अगदी मंदार, ही छापेमारी नेमकी कधी झालेली आहे आणि ही पार्टी नेमकी कधी सुरू होती? ज्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती ते म्हणजे जिथे हाऊस पार्टी असं म्हटलं गेलं ते घर नेमकं कोणाचं आहे याविषयी काही कळू शकलंय का? पुण्यातील खराडी भागामध्ये हे फ्लॅट ऑनलाईन बुक करण्यात आलेले होते. जसं एखादं हॉटेल आपण बुक करतो राहण्यासाठी किंवा एखादा व्हिला बुक करतो, तशाच प्रकारे BNB वरून हे फ्लॅट बुक करण्यात आलेले होते पार्टीसाठी म्हणून, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. आणि खास करून पार्टीसाठीच म्हणून हे फ्लॅट दिले जातात असं हे ठिकाण आहे. पुण्यातील खराडी भागामधली एक सोसायटी आहे. रहिवाशी भाग जरी असला किंवा रेसिडेन्शियल सोसायटी जरी असली तरी या सोसायटीमधला काही भाग जो आहे किंवा काही फ्लॅट जे आहेत ते अशा प्रकारे BNB वरून भाड्याने देण्यात आलेले होते आणि भाड्याने घेऊन 3 फ्लॅट भाड्याने घेऊन या फ्लॅटमध्ये ही पार्टी रात्री सुरू होती आणि मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला आणि ऐन पार्टी सुरू असताना पोलिसांनी ही कारवाई केली आणि या कारवाईमध्ये जे काही 5 पुरुष आहेत, 2 महिलाही असल्याचं समोर येत आहे. या महिलांना ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी सर्च केलं किंवा त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत यांची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये हुक्का, दारू आणि महत्वाची गोष्ट काही अल्प प्रमाणामध्ये अंमली पदार्थ देखील सापडले असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय आणि त्यामुळं हे प्रकरण गंभीर बनतंय. जर दारू किंवा हुक्क्यापुरती ही पार्टी मर्यादित असती तर त्या लोकांना नियमाप्रमाणे पार्टी करण्याचा अधिकार आहे असं ते म्हणू शकले असते. मात्र जर अंमली पदार्थ त्या ठिकाणी सापडतात तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि त्यामुळंच या सगळ्या कारवाईला मोठं गांभीर्य प्राप्त होतं आणि त्या दिशेनेच पोलिसांची कारवाई होताना आपण पाहतो आहोत. प्रांजल खेवलकर यांच्यासह ताब्यात घेतलेल्या इतरांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने कळणार आहे की जे ड्रग्ज आहेत किंवा जे अंमली पदार्थ आहेत यांचं सेवन यापैकी नक्की कोणी केलेलं होतं. अगदी मंदार, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत विद्या चव्हाण आहेत. विद्याताई,